नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मकर संक्रांतीला भोगीची भाजी जी बनवतात ती बनवणार आहोत। भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा वाटी हरभरे, अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी मटार, अर्धा वाटी शेंगदाणे, 4 ते 5 बोर, अर्धा वाटी फ्लॉवर, 2 वांगी, अर्धा वाटी पावटे, 1 वाटी पापडी। इथे घेवडा आणि पापडी आम्ही मिक्स करून घेतलेले आहोत। 1 बटाटा, 1 शिमला मिरची, अर्धा वाटी खोबरं, अर्धा वाटी पांढरे तीळ। सर्वात प्रथम कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर तीळ टाकायचे। तीळ चांगले गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। भोगीच्या भाजीचं वाटण जे आहे ते खूप साधं आणि सोपं आहे। यामध्ये आपण कांदा, लसूण, आलं या कोणत्याही गोष्टीचा वापर करत नाही आहोत। आपले तीळ भाजून झालेले आहेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल टाकायचं, अर्धा चमचा। त्यानंतर खोबरं टाकायचं। खोबरं आणि शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता आपण हे भाजलेले तीळ, खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची। अर्धा चमचा हळद टाकायची। पापडी टाकायची। भाजी चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। शिमला मिरची, गाजर, मटार, हरभरे, फ्लॉवर, पावटे, बटाटा, वांगी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। मोस्टली ह्या सर्व भाज्या हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतात। सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या। बोरं साफ करून बिया काढून भाजीमध्ये टाकायची आहे। शेंगदाणे, चवीनुसार मीठ टाकायचं। 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी पावडर 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 चमचा। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये भाजी चांगली परतली की चव खूप छान येते। त्याचबरोबर या ठिकाणी बघा, आपण लसणाची किंवा कांद्याची फोडणी दिलेली नाहीये। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवतोय। हे बघा, आपलं वाटण तयार आहे। मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं। हे सर्व वाटण आपण भाजीमध्ये टाकूया। भाजीचा कलर बघून तोंडाला पाणी सुटते। अगदी भन्नाट भाजी झालेली आहे। 2 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं पाणी टाकायचं।
2 मिनिटे झालेली आहे. भाजीला चांगली वाफ आली आहे. आता आपण परत एकदा ढवळून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. जास्त पाणी नाही टाकायचे, कारण ह्या सर्व भाज्या ज्या आहेत वाफेवर शिजणाऱ्याच आहेत, त्यामुळे अगदी कमी प्रमाणात पाणी टाकायचं आहे. आता झाकण ठेवूया. 10 मिनिटं ही भाजी हाय फ्लेमवर शिजण्यासाठी ठेवायची आहे. 2-2 मिनिटांनी भाजी मध्ये मध्ये ढवळून घ्यायची, जेणेकरून ती खाली लागणार नाही. ही बघा, आपली भाजी तयार आहे. 10 मिनिटं झालेली आहे. भाजी आता आपली तयार आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. भोगीची भाजी ही बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते. एक वेगळी चव येते. बाजरीच्या भाकरीवर अगदी मस्तपैकी तूप टाकायचं आणि भोगीच्या भाजीवर वरून तीळ टाकायचे. मस्त अशी मकर संक्रांतीची थाळी आपली तयार होते.